नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रसाद. तुमचं स्वागत करतो क्वालिटी टाइम मध्ये. मित्रांनो, आजपर्यंत आपण जीपीएस बद्दल ऐकलं असेल की जीपीएस एक ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आहे आणि या जीपीएसचा यूज आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये, मग तो लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, टॅबलेट असेल किंवा आपण आपल्या कारमध्ये नेव्हिगेशनसाठी आणि त्याचप्रमाणे आपण ट्रॅकर डिव्हाइसमध्ये असे यूज करतो. पण आपल्यापैकी बहुतेक जणांना या गोष्टीची कल्पना नाही आहे की जीपीएस ही आपली भारताची स्वतःची सॅटेलाइट सिस्टीम नसून मित्रांनो ती अमेरिकेची सॅटेलाइट सिस्टीम आहे आणि अमेरिकेच्या या सर्व्हिस आपण यूज करत आहोत. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे IRNSS म्हणजे काय आहे. हा मित्रांनो, इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम ही भारताची स्वतःची नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे जी भारताने स्वतःहून तयार केली आहे आणि ज्या प्रकारच्या सर्व्हिस आजपर्यंत आपण जीपीएस मध्ये यूज करत आलो त्याच प्रकारची किंवा त्यापेक्षाही उत्तम सर्व्हिस आपल्याला IRNSS मध्ये मिळणार आहेत. मित्रांनो, हे जे सर्व कार्य आहे ते इस्रोद्वारा म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन द्वारा पूर्ण केले गेलं आहे. या प्रोजेक्टला जे ऑपरेशनल नाव दिलं गेलं आहे ते नाव आहे नॅव्हिक. नॅव्हिक म्हणजेच नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन. आपण जर याचा अर्थ बघितला तर अर्थ असा होतो की जो नावाडी असतो किंवा जो सेलर असतो जो आपल्याला दिशा दाखवतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, म्हणजेच मित्रांनो नॅव्हिक. या प्रोजेक्टच्या सुरुवातीला जो खर्च काढला होता तो खर्च होता 1420 करोड रुपये. पण मित्रांनो, जेव्हा पूर्ण आपल्यासमोर फायनल आउटपुट आलं, जेव्हा आपण 7ही सॅटेलाइट यशस्वीपणे लॉन्च केल्या आणि तेव्हा जो खर्च होता 2246 करोड रुपये. खर्चाच्या बाबतीत सुद्धा मित्रांनो तेवढा जास्त खर्च नाही वाटत आहे, कारण भारताने जर स्वतःच्या लेवलला हे पूर्ण कार्य केलं आहे तर त्याप्रमाणे मित्रांनो हा जो पूर्ण खर्च आहे 2246 करोड रुपये मित्रांनो नॉर्मल खर्च आहे, तेवढा नाही आहे. आणि महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे भारताने हे काम यशस्वीपणे केलं आहे आणि भारताने हे आपली स्वतःची नॅव्हिक सॅटेलाइट सिस्टीम लॉन्च केली आहे. तुम्ही इथे बघत आहात भारताने जी पहिली सॅटेलाइट लॉन्च केली तिचं नाव आहे IRNSS-1A आणि मित्रांनो ती लॉन्च केली गेली 1 जुलै 2013 रोजी. जी दुसरी सॅटेलाइट आहे तिचं नाव आहे IRNSS-1B. ती लॉन्च केली गेली 4 एप्रिल 2014 रोजी. त्याचप्रमाणे तिसरी सॅटेलाइट आहे तिचं नाव आहे IRNSS-1C. ती लॉन्च केली गेली 16 ऑक्टोबर 2014 रोजी. त्याचप्रमाणे 1D 28 मार्च 2015 रोजी, 1E 20 जानेवारी 2016 रोजी, 1F 10 मार्च 2016 रोजी आणि 7वी सॅटेलाइट IRNSS-1G ती लॉन्च केली गेली मित्रांनो 28 एप्रिल 2016 रोजी. या टोटल 7 सॅटेलाइट पैकी जी पहिली सॅटेलाइट होती IRNSS-1A मित्रांनो ही सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये फिरत असताना हिच्या ॲटॉमिक क्लॉक मध्ये बिघाड झाला आणि ही सॅटेलाइट फेल झाली आणि याची रिप्लेसमेंट म्हणून जी सॅटेलाइट लॉन्च केली गेली तिचं नाव ठेवलं गेलं IRNSS-1H. मित्रांनो ही लॉन्च केली गेली 31 ऑगस्ट 2017 रोजी. पण मित्रांनो यामध्ये सुद्धा काही तांत्रिक बिघाड झाला आणि ही सॅटेलाइट सुद्धा फेल झाली आणि मग याची रिप्लेसमेंट म्हणून जी नवीन सॅटेलाइट लॉन्च केली गेली IRNSS-1I 12 एप्रिल 2018 रोजी आणि ती प्रॉपर फंक्शनिंग आहे. या 7 सॅटेलाइट पैकी 4 सॅटेलाइट जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये आहेत आणि 3 सॅटेलाइट आहेत त्या जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये आहेत. यामध्ये भारताने 2 प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या आहेत. पहिली सर्व्हिस आहे स्टँडर्ड पोझिशनिंग सिस्टीम, म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मोबाईल फोनमध्ये, टॅबलेट, डेस्कटॉपमध्ये असे यूज करू शकतो आपल्या पर्सनल डिव्हाइसमध्ये नॅव्हिगेशनसाठी. आणि जी दुसरी सर्व्हिस आहे ती आहे रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस किंवा मिलिटरी ऍक्सेस, म्हणजे आपल्या मिलिटरी ज्या सर्व्हिस आहेत, आपली इंडियन नेव्ही झाली, इंडियन आर्मी झाली किंवा इंडियन एअरफोर्स झालं, त्यांच्यासाठी जी अॅक्युरेसी असणार आहे ती असणार आहे 0.1 मीटरची आणि आपल्यासाठी जी अॅक्युरेसी असणार आहे दैनंदिन लोकांसाठी ती असणार आहे मित्रांनो 5 ते 10 मीटर. म्हणजेच एकदम प्रॉपर अॅक्युरेट अशी आपल्याला नॅव्हिगेशन सिस्टीम भारताने उपलब्ध करून दिली आहे. ही आपल्यासाठी एक महत्वाची आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. या सॅटेलाइट सिस्टमचा उपयोग फक्त भारतालाच नव्हे तर भारताच्या शेजारी जे देश आहेत, मग तो पाकिस्तान झाला, अफगाणिस्तान झाला, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका यांना सुद्धा होणार आहे. कारण मित्रांनो याची जी रेंज आहे ती भारताच्या बॉर्डर पासून 1500 किलोमीटर पुढे जाऊन कार्य करणार आहे. तर नक्कीच भारताबरोबर जे भारताचे शेजारी देश आहेत त्यांना याचा बेनिफिट होणार आहे. आणि आज भारताने मित्रांनो जर 7 सॅटेलाइट लॉन्च केल्या आहेत यशस्वीपणे, तर भविष्यामध्ये हा सुद्धा विचार चालू आहे की आपण पुढे जाऊन 7च्या ऐवजी 11 म्हणजे टोटल
यामध्ये 4 ॲडिशनल सॅटेलाइट आपण लॉन्च करणार आहोत आणि हे सुद्धा कार्य लवकरात लवकर सुरू होईल, जेणेकरून आपल्याला एक प्रॉपर सॅटेलाइट सिस्टीम भारताची असेल, जिचं नाव ठेवलं गेलं आहे की नॅव्हिक. ती आपण यूज करू शकतो आपल्या मोबाईल फोनमध्ये. लवकरात लवकर आपण याचा यूज करणार आहोत आपल्या डेस्कटॉपमध्ये, लॅपटॉपमध्ये. आपल्याला कोणत्याही अन्य देशाच्या सॅटेलाइट सिस्टीमवरती अवलंबून राहण्याची गरज नाही लागणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि टेक्नॉलॉजी बरोबर तुम्ही होत राहाल अपडेट.